चला बाप्पा मोरिया टेंबिवली टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आणि लगेचच एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे दोन्ही टीमचा पहिला बॉल टाकायच्या अगोदर. प्रिन्स 11 कासार वडवली फिल्डिंग लावून घ्या लगेच. बाप्पा मोरिया टेंबिवली या टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. चला कासार वडवली टीम आपली फिल्डिंग लावून घ्या आणि एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच द्या. आजच्या रात्रीतला आणखीन एक महत्त्वाचा सामना, चौथा सामना तुमच्या भेटीला येतोय. उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. आदरणीय सुधीरबाई घरत यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. JNPTचे लोकप्रिय कामगार नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. भारतीय मजदूर संघ पोर्ट फेडरेशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष आहेत. जोयल कन्स्ट्रक्शन आणि श्री वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम ते सातत्याने करत असतात. मग समाजासाठी ज्या ज्या वेळेला धावून येण्याची वेळ आली त्या त्या वेळेला यांची सामाजिक संस्था पुढे आली. मग इर्शालवाडीची ती घटना असेल, महाडची ती दुर्घटना असेल, त्याच्यामध्ये देखील यांनी गरजूंना खूप मदत केली आहे. आदिवासी वाडीवर जाऊन प्रत्येक वर्षी अन्नधान्य आणि गरजू लोकांना वस्तू वाटपाचा कार्यक्रम ते दरवर्षी राबवत असतात. JNPT मध्ये सगळ्यात मोठा राजदांडियाचा कार्यक्रम देखील त्यांच्याच माध्यमातून सुरुवात करण्यात आला होता. पैठणीचे अनेक कार्यक्रम असतील, डान्सचे प्रोग्राम असतील, अशी सामाजिक बांधिलकी जोपासणारे हे व्यक्तिमत्व आहे जे सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भाई या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांची संपूर्ण सामाजिक संस्था. चला आता जाऊया मॅचकडे. सलामी वीर मैदानामध्ये आहेत आणि ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी नकुल बंडा, मिलिंद बंडा, दीपेश बंडा, नयन बंडा, अलंकार बंडा, संदीप तांडेल, अक्षय म्हात्रे, हार्दिक भोईर, प्रतीक पाटील, स्वागत भोईर, राज कडू यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. संपूर्ण यांच्या सामाजिक संस्थेने खूप मोठी मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. वीर वाजेकर मैदान, नवघर उरण. इथून पुढे 5 रात्री ही स्पर्धा तुमच्या समोर रंगताना दिसेल. पहिले 3 सामने आतापर्यंत संपलेत आणि पुढील 3 सामने आता तुमच्या भेटीला येतील, जिथे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. या आमच्या 2 चिमुकल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपले स्वागत भाई चषक 2025. आजची ही पहिली रात्र आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक बाईक देखील दिली जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सायकल्स आहेत. नितीश प्रकाश ठाकूर, उद्योजक भेंडकळ यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर पहिलं षटक अयूब शेख गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. पॉवर प्लेच्या दरम्यान एक नामांकित खेळाडू ज्याचा खेळ खुल्या गटामध्ये देखील तुम्हाला गेले कित्येक वर्ष पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रतीक पाटील आणि परेश गोराडकर हे 2 ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर पहिले षटक अयूब शेख इथे टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. कासार वडवलीचा राजा प्रिन्स 11 कासार वडवली या नावाने संघ मैदानामध्ये उतरलाय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आयोजकांच्या वतीने. भाई चषक 2025 ही पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये प्रचंड प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. त्यातल्या त्यात चांगले सामने पाहायला मिळाले. 2 सामने जिंकलेत वरद विनायक दारावी या संघाने आणि तो संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झालाय. इथून पुढे 2 सामने कोण जिंकते हे आपल्याला पाहायचं. ही शर्यत पहिलाच बॉल यॉर्करने सुरुवात झाली आणि त्यातल्या त्यात तो डिगआउट देखील चांगला केला. एका धावेने खातं उघडलंय फलंदाज प्रतीक पाटीलचं. श्री गणेशा धावसंख्येचा बाप्पा मोरिया टेंबिवली या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. प्रिन्स 11 कासार वडवलीच्या विरुद्ध या मॅच मध्ये 5-5 षटकांचे हे सामने. 3 सामने आता तुमच्या भेटीला येतील इथून पुढे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचे टॉस साठी.
चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. पिकअप शॉट मिड विकेटला उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परेशच्या पॅट मधून येतोय पहिला षटकार. मानाची स्पर्धा उरण शहरामध्ये नवघर गावामध्ये रंगत असताना पहिलाच बॉल सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर कडा प्रहार षटकार आलाय परेशच्या बॅटमधून. तिसरा बॉल देखील एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, एकदा मिळेल. परेश गोराटकरच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 8. पहिले षटक सुरू असताना 5 ओव्हरचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्येच अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. पॉवर प्लेमध्येच अटॅक करण्याचा प्रयत्न इथे दिसतोय. तो इरादा मैदानाच्या आतमध्ये, तो पॉझिटिव्ह इंटेंट दिसतोय. बॉल हवेत आहे, बॅटची वरची कडा टर्न होईल बॉल, तोपर्यंत धाव मिळताना दिसेल. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9. प्रतीक पाटील खूप महत्वाचा खेळाडू आहे, टीमचा आक्रमक खेळाडू आहे. परेश गोराडकर दोघांनी आता धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात केली आहे. समोर अय्यूब शेख, त्याच्या विरुद्ध एक षटकार मारलाय परेश गोराडकरने, तोच आता स्ट्रायकिंग एंडला. तुम्ही पाहताय भाई चषक 2025 पहिली रात्र. चेंज ऑफ पेस, बॅकफुटला जात असताना टॅप केलं पॉइंटला. सिंगल घ्यायचं आहे भरपूर वेगाने. खरा फिल्डिंग, बॅकअप नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता अंपायर सांगतील किती धावा मिळतील. 5 करा फिल्डिंग आणि 5 धावांचा अहेर मिळालाय, बोनस मिळालाय फलंदाजी करणाऱ्या टीमला. 14 धावा स्कोर बोर्डवर. कमी गतीने टाकलाय. पहिलेच मन बनवलं होतं की मला उलटा खेळायचा, रनआउटची संधी असेल तोपर्यंत एक चोरटी धाव इथे कंप्लीट होते. लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आणि यावेळेला पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बाप्पा मोरिया टीम टिंबिवलीची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 15 धावा. पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. धावा बॅटनी आल्यात, धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातही आल्यात. धावा आल्यात 15. लखन जाधव सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. पहिलं षटक अय्यूबचं महागडं ठरलंय. बाप्पा मोरिया टिंबिवली टीमची सुरुवात भक्कम राहिली आहे. पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान 15 धावा, त्यामध्ये 5 धावांचा बोनस मिळाला. चला जास्त वेळ घेऊ नका, कासार वडवली फास्ट क्रिकेट खेळत राहा. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पंधरा रन स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात लखन जाधव बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लवकर ओळखलं लखन जाधवने फलंदाज प्रतीक पाटीलला. बीट केलंय, फॉलो केलं. एक चांगला बॉल इथे टाकलाय. इम्प्रोवायझिंग फटके मारण्याचा प्रयत्न आणि त्यातल्या त्यात बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातो. एक डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना चांगलं कमबॅक लखन जाधवचं या ओव्हरच्या दरम्यान. दुसरा बॉल मात्र उचललाय. बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. ढगात लाइटिंग. हा येतोय षटकार.
कडक बॅटिंग, हात खोलण्याची संधी मिळाली. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्याच्यानंतर कडा प्रहार केलाय फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून हा सिक्सर येतोय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21, 21 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना दबाव लखनवर. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती. सरळ बॅटने धावा येत आहेत, तो सातत्याने हा प्रयत्न झाला आणि 3 वेळेला हा प्रयत्न करत असताना 3ही वेळेला अपयश आलंय फलंदाजी करत असताना प्रतीक पाटीलला. चांगला बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि बरोबर टाकलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. परत एक वेळा लखन जाधव. आई बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला मिडॉन आहे. रनआउटची संधी, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळते. ओव्हर मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. आता तिसरी मिळेल का? 2 धावा प्रतीकच्या खात्यामध्ये. आणि धावा चोरण्यासाठी हा संघ जाणला जातो, हे खेळाडू जाणले जातात, भरपूर वेगाने धावतात खेळपट्टीवर. टेंबिवलीकर 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 23, 23. जिथे 1 होती तिथे 2, मगाशी जिथे 1 होती तिथे 5 मिळाल्या, त्यामुळे धावा येत आहेत. धावा झाल्या 23, 23 धावा. दुसऱ्या षटकातला हा 5वा बॉल. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर धावतायत. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश आलंय. 2 धावा तत्पूर्वी मिळताना दिसतील. प्रतीकला डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 25, 25 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10. शेवटचा बॉल शिल्लक पॉवर प्लेचा. चांगला गेलाय पॉवर प्ले आणि दोन्ही फलंदाज 12-12 धावांवर खेळतात. प्रतीकने 8 मध्ये 12 केल्यात, 3 मध्ये 12 परेशने केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक पॉवर प्ले मध्ये. परत एक वेळा ड्राईव्ह चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळेल आता. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर. आता परत एक वेळा ओव्हर थ्रो मध्ये आणखीन एक धाव चोरली आहे. 2 धावा इथे मिळताना दिसतील. ही खासियत आहे टीमची, धावा चोरतात. 2 धावांनी षटक इथे संपते. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 27, 27. पाण्याची मागणी मैदानामध्ये होते. भाई चषक 2025 मध्ये सुधीर सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित उरण तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. पहिली रात्र या स्पर्धेची. धावा झाल्या 27, 27. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर नितीन वैद्य. तर नितीन वैद्य आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल चांगलाच फिरवलाय, बीट केलंय, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. विकेट कीपर मोहम्मद. चांगलं गॅदरिंग शरीराद्वारे. बरोबर पोटात बॉल थांबला.
यावेळेला पहिलेच ओळखलं होतं नितीनने की फलंदाज पुढे येतोय, परत एक वेळा धावा चोरताना दिसतील. दोन फलंदाज दोन मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, दोनच धावा ऍड होतील परेश गोराडकरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने 29-29 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत आहे. बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. कनकेश्वरी प्रसन्न, जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध मुरबी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचंय. DRS वापरलाय नाही ना, बॅटने आलाय. ओके, तर बाय नाहीये तर बॅटने रन आहे असं इथे सांगण्यात येते. एकदा मिळेल, बॅटरच्या खात्यामध्ये जाईल आणि टीमची धावसंख्या 30 आणि एका धावेला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. मालिकावीरासाठी एक बाईक आहे, त्यामुळे फलंदाजाच्या धावा फलंदाजाच्या खात्यात जाणं गरजेचं आहे. 2 धावा ऍड होतील परत एक वेळा. फलंदाज प्रतीकच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत 32 रन. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत आहे. 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगलं षटक राहिले नितीन वैद्यचं या ओव्हरमध्ये. थांबवले मात्र आता फॉलिंग स्वीप, जास्त आतमध्ये गेल्या, क्रीजच्या आतमध्ये जात असताना बॉलला फेकलंय. प्रतीकने बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रतीकने टिक केला षटकार. 6 धावा. कडक फटका प्रतीकच्या पॅटमधून क्रीजच्या भरपूर आतमध्ये जात असताना बॉलला फेकले त्याने. 6 धावांसाठी. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय, ऑन साइडला खोदून काढलाय. 6 धावा मिळताना दिसतील. नक्की JCBचा ब्रँड अँबॅसेडर मैदानामध्ये खेळतोय, हा येतोय षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर जसा बॉल समोर पाहिला तसाच उडवला बॉल हेलिकॉप्टरद्वारे ऑन साइडला, सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईडिश लॉंग ऑनला षटकार आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा केल्यात. बाप्पा मोरिया टेंबिवली या टीमने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय आणि तो आतापर्यंत योग्य ठरवलाय. प्रतीक पाटीलने 12 बॉलमध्ये 28 केल्या, 6 मध्ये 15 धावा केल्यात. परेश गोराडकरने सुरुवात धडाक्यात केली होती. परेश गोराडकरने षटकार मारून, परंतु त्याच्यानंतर प्रतीक त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना मोठमोठे फटके सजवत गेला आणि धावांची रांगोळी ते टाकत असताना, सजवत असताना धावा केल्या 44. चांगली फटकेबाजी. अयूब आता गोलंदाजी करताना दिसेल. वैयक्तिक दुसरं. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या होत्या. 14 आल्या होत्या गोलंदाजीमध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपात. टोटल 15 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान आणि 14 वैयक्तिक खर्च केल्या होत्या अयूब शेखने. त्याच्यामुळे त्याच्याकडे हे परत एक वेळा षटक सोपवण्यात आलंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये नक्की 60-60च्या वर जाण्याचा प्रयत्न राहील टीम बाप्पा मोरिया टेंबिवलीचा. ज्या पद्धतीने आतापर्यंत टेंबिवलीचा संघ खेळलाय, 44 धावा बिनबाद केल्यात आणि अटॅक करताना दिसेल आता परेश गोराडकर. पहिलाच बॉल क्रीजच्या आतमध्ये गेलाय. हाय बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लेगला. 6 धावांसाठी भाई चषक षटकार. आतमध्ये सुरू होईल. पहिलाच बॉल क्रीजच्या आतमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप आला. बॉलला फेकलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी परत एक वेळा तो फॉलिंग फटका पाहायला मिळतोय आणि पंच काहीतरी सांगता नाही दिसले. स्टंपच्या लाईन पर्यंत तर ठीक आहे, त्याच्या मागे जाऊन जर तुम्ही फटके माराल तर मात्र मग ते देखील ऍक्शन मध्ये येतील. अंपायर देखील ऍक्शन मध्ये येतील.
ती चर्चा कदाचित तिथे झाली आहे. टीमची धावसंख्या 50, 50 अप. परत एक वेळा हेलिकॉप्टर कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल फलंदाज. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मोहम्मद पोहोचणारच नाही बॉल पर्यंत. 3 झाल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल. चौथी देखील धाव इथे कंप्लीट केली. आता 5व्या धावेचा प्रयत्न होईल. मोहम्मदने परत थ्रो केलाय. 5वी धाव कंप्लीट. परत एक वेळा धावांची चोरी पाहायला मिळते. लगातार चोरी पाहायला मिळते धावांची. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसत आहेत. आता असंही वाटतं की ते एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने चौका सोडला असतं तर 4च मिळाल्या असत्या. इथे बॉल पकडून 5 मिळाल्यात. टीमची धावसंख्या 55, 55. खराब क्रिकेट कासार वडवली या संघाचं. 55 धावा स्कोर बोर्डवर. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील. फलंदाजीसाठी चांगली बॅटिंग. दोन्ही फलंदाजांची एक अभेद्य पार्टनरशिप. आणखीन एक डॉट. चौथ्यांदा हा प्रयत्न केलाय. 4ही वेळेला अपयश प्रतीकला आलंय. आणखीन एक डॉट. चांगला बॉल. गोलंदाजी करत असताना अय्यूब शेखच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 55, 55. बाप्पा मोर्या टिंबिवली. जास्त शफल झालाय. परत एक वेळा बीट केले. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता कुठेतरी कमबॅक करत असताना दिसतोय प्रिन्स 11 कासार वडवलीचा संघ. खास करून अय्यूब फॉलो केले बॅटरला आणि ओळखलं. जास्त बाहेर निघाला होता आणि त्याला बरोबर त्याच दिशेने गोलंदाजी करताना दिसला अय्यूब. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल या षटकातला. 5व्या बॉलवर मात्र पिकअप शॉट. पाठ टाकलेला बॉल होता. फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटीलच्या बॅट मधून षटकार येतोय. एक अर्धशतक आपण पाहिले या मॅचच्या अगोदर. ते भावेशच्या बॅट मधून आले आणि प्रतीक आता पाहता पाहता 34 या आकड्यावर पोहोचलाय. 34 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आहे. 16 धावा दूर आहे अर्धशतकापासून आणि अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. त्याच्यामुळे अर्धशतक देखील शक्य आहे. कारण सातत्याने मोठमोठे फटके त्याने सजवलेत. 15 बॉलमध्ये 34 धावांची अफलातून खेळी आतापर्यंत साकारली प्रतीक पाटीलने. बॅकफुटला जात असताना बरोबर पंच केलाय. पॉइंट मधून कव्हर पॉइंट मधून बॉलला काढले डीप मध्ये. तोपर्यंत 1 धाव मिळते. षटक संपतंय. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 62 धावा. बाप्पा मोर्या टिंबिवली. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि प्रतीकला अर्धशतकासाठी धावा करायचे 15. शेवटच्या ओव्हरमध्ये भावेश चौधरी गोलंदाजीसाठी आलाय. 5 व षटक आहे आणि 5व्या षटकामध्ये नक्कीच हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यास आल्यानंतर एक सगळ्यात मोठी टास्क आहे त्याच्यासाठी. आणि समोर आहे प्रतीक जो खेळतोय 35 वर. पहिला बॉल उडवलाय. जास्त उंच गेलाय. डिस्टन्स पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न आणि हा कॅच ड्रॉप. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न मोहम्मद कडे. बॉल हातात आणि आता मात्र जावं लागेल प्रतीकला डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद.
वरून एक गोष्ट नक्की शिकण्यासारखी आहे की कॅच बघत बसला नसता तर 2 धावा अगदी सहज कंप्लीट झाल्या असत्या प्रतीकच्या. जे तो कॅच बघत बसला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला थ्रो आला तो मोहम्मदच्या हातामध्ये आला. फक्त यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम होतं मोहम्मदकडे. विकेट आली आहे आणि ती रनआउटच्या स्वरूपात आली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळाला तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. कासार वडवलीला धावा झाल्यात 63. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदित्य भोईर. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा तत्पूर्वी केल्या फलंदाजीमध्ये प्रतीकने. 17 बॉलमध्ये आदित्यने आल्या आल्या बॉलला उडवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बामण डोंगरे आणि मुरबी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी लगेचच उपस्थित राहायचंय. याच्या नंतरचा होणारा सामना बामण डोंगरे आणि मुरबी या 2 टीमच्या दरम्यान होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेचच टॉस साठी ते उपस्थित राहायचंय. धावा झाल्यात या षटकाराच्या मदतीने 69. एक फलंदाज बाद. 5वं षटक सुरू असताना आक्रमण सुरू झालंय. आल्या आल्या षटकार मारलाय फलंदाज आदित्य भोईरने. कमी गती परिवर्तन पाहायला मिळालं भावेश चौधरीचं. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. चांगला कटरचा वापर केलाय. बॉलवर बोट फिरवली आणि या अगोदर गतीद्वारे एक षटकार आला होता. आता गती काढली. बीट केलं फलंदाजाला. आदित्य जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल त्याच्या विरुद्ध. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या 69. 69. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्य रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एकोणसत्तर रन आहेत. नवीन फलंदाज मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाईल. हा देखील एक आक्रमक बॅटर आहे मोनिश मनीष. हे दोन्ही बंधूंची जोडी. तो परेश गोराटकर आता सध्या मैदानामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 69. 69 धावा. 79 हा उच्चांक राहिला आजच्या रात्रीतला जो दारावे टीमच्या नावावर आहे. 80चं टार्गेट सेट केलं होतं त्यांनी मागच्या मॅचमध्ये. परेशसाठी परत एक वेळा कमी गतीने टाकलेला बॉल वाईड बॉल आणि त्याच्यावरती धाव परत एक वेळा कंप्लीट केली असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल +1. अशा 2 धावा मिळतील. 2 रनआउट चेक केला जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकर एंडला वाईड बॉल चेक केला जाईल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चेक केला जाणार आहे. ऑनफिल्ड अंपायरने वाईड बॉल दिला होता. आता वाईड बॉल चेक केला जाईल. वाईट बॉल नाहीये. फेअर डिलिव्हरी आहे आणि बॅटर नॉट आउट आहे म्हणजे 1 रन मिळेल बायच्या स्वरूपात. बॅटला नाही लागला ना.
बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि शेवटचा बॉल शिल्लक, धावा झाल्या 70. लास्ट बॉल, धावा झाल्या 70. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटचा बॉल फेस करण्याची संधी आता मोनिश पाटील या खेळाडूकडे असेल. 70 रन, एक चांगलं टार्गेट सेट केलंय बाप्पा मोरिया टिंबिवली या टीमने. कासार वडवली समोर, शेवटच्या बॉलवर आडव्या बॅटने प्रहार केलाय, हॅमर्ड केले बॉलला, गॅप मध्ये चाललाय बॉल, चौकार येईल. 74 धावा झाल्यात. 75चं लक्ष सेट केलेलं आहे बाप्पा मोरिया टिंबिवलीने. टीम प्रिन्स 11 कासार वडवली समोर. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. सेकंड इनिंग मध्ये कासार वडवली संघ मैदानामध्ये उतरेल आणि याचं धावतं विवरण समालोचन कक्षामधून तुम्हाला तुमच्या समोर घेऊन येतील जयेश भोसले सर. आणि त्या अगोदर जाऊया टॉस साठी नितेश पंडित सरांकडे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टीम कनकेश्वरी प्रसन्न जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल टीम मुरबी. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी प्लीज. नाईट मॅचचं आयोजन केलंय, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार. सुधीर भाई सामाजिक संस्था हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर. सांगतोय तुम्हाला भाईच्या आमच्या वाटेला जाऊ नका, सांगतोय तुम्हाला भाईच्या आमच्या वाटेला. थँक्यू व्हेरी मच. कुणालजी दाते सरांचा आवाज आपण पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी रायगडच्या अग्रमानांकित व वलयांकित स्पर्धांपैकी एक म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं गेलं. उरण तालुक्याचा सन्मान आणि टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी उरण तालुक्याची मानाची स्पर्धा सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. नुकताच पूर्वार्धाचा खेळ संपलेला आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये धावा बनल्यात त्या तब्बल एक सर्वाधिक मोठी टोटल आपण पाहतोय. 74 बनल्यात. 75चं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. या आधीच्या मॅचमध्ये देखील असंच काहीतरी पाहायला मिळालं होतं जिथे एक टोटल सर्वाधिक मोठी अर्थात 79 रन्स बनले होते. 80चा टार्गेट सेट करण्यात आला होता. या सामन्यामध्ये घडलं बिघडलं काय तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा, ज्या क्षेत्ररक्षणासाठी जो संघ नेहमीच जाणला गेला त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंच नाही मुळात. कारण प्रिन्स 11 कासार वडवली टीमने सर्वाधिक धावा इथे मिसफील्डच्या स्वरूपामध्ये खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. इथून तिथून फेकाफेक पाहायला मिळाली. रन्स जास्तीच्या आल्या. गोलंदाजी ज्या दर्जाची होते ते गोलंदाजीचं जे का आपण म्हणतो की बलस्थान या संघाकडे आहे ते बलस्थान आज संपूर्ण आता फिकं पडलेलं पाहायला मिळालं. कारण नुकतीच रणजी क्रिकेटमध्ये आपण एखाद्या स्पर्धेमध्ये एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन अपेक्षित असतं, तिथे होत नाही. आणि तोच कुठे ना कुठेतरी जो दबाव आहे ना तो दुसऱ्या मैदानावरती ही जाणवतो. परंतु हे संघ तोच संघ आहे ज्या आकाश रिपटने सध्याच्या घडीला या वर्षीचा हंगाम गाजवलाय. अगदी ग्रामीण धमाकामधील त्याचं अर्धशतक हे चर्चेचा विषय राहिला. परंतु यावर्षी 17हून अधिक बाईक ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्ण केल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अय्यूब आणि आकाश रिपट याला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. आजची वेळ कशी असणार कोणाची. कारण आपण मैदानाच्या आतमध्ये अय्यूब शेख आणि आकाश रिपटला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये या 75चा पाठलाग करायचा आहे. प्रतिस्पर्ध्याने बनवल्या तर आपणही बनवू शकतो. ही मैदानाच्या आतमध्ये ईर्ष्या असायला हवी मनामध्ये. कारण 3-3.5 तासामध्ये बनलेला विक्रम हा पुढच्या 3.5 तासामध्ये मोडीच काढला जातो. 434चा पाठलाग जर का करू शकतो ना साऊथ आफ्रिका संघ तर या 75चा पाठलाग आपण का नाही. मैदानाच्या आतमध्ये उतरलं, बॅट आपल्याकडे आहे, आपणही धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. घड्याळाचे केवळ काटे फिरतात. नशीब आणि वेळ ही आपल्याच हातामध्ये असते.
आज मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना तो खेळ करून दाखवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स दाखल झालेले पाहायला मिळतात. नुकताच आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणामध्ये. एका बाजूला मुरबी आणि बामणडोंगरी दोन्ही संघाला आपण खेळताना पाहणार आहात. त्याचाही आपण काही वेळामध्ये टॉस करू. वेदांत पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. वेदांत पाटीलला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. प्रतीक पाटील एक चांगला खेळ केला. 36 धावांची खेळी त्याने आघाडीला येत असताना करत असताना पाहायला मिळाला. आघाडीचा बॅटर आणि या संघाची आणि या गावाची ओळख म्हणून प्रतीक पाटीलला नेहमीच पाहिलं गेलं. तेमिवलीचा खेळाडू त्याने चांगला खेळ करत असताना पाहिलं. आपण पाहतोय भाई चषक 2025चा हा अभूतपूर्व सोहळा. भाईंच्या आणि अगदी त्याच वेळेला सुधीर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक मोठे उपक्रम या उरण तालुक्यामध्ये आणि त्याच वेळेला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नेहमीच राबवले गेले. त्यापैकी एक आज आपण ह्या मैदानावरती आल्यानंतर या मैदानावरती असणारा हा सर्वाधिक मोठा जो मंच पाहतो हेही तालुक्यामध्ये प्रथमच घडतंय. पुढचा बॉल पहिला चेंडू वेगाने टाकला बाहेरच्या दिशेने काढला. या मैदानावरती ही बाब नेहमीच वाखाणण्याजोगी ही पाहायला मिळाली आजच्या रजनीमध्ये की बॉलने घेतलेलं वळण. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. हा चेंडू पहा ओव्हर विकेटने बॉल डिलिव्हर केला होता. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाने बाहेरच्या दिशेने काढला. जाणीवपूर्वक हा चेंडू इथे बाहेर ठेवला आणि अधिकचा बाहेर काढलाय. परंतु त्याच वेळेला कासरवडवली टीमने आपले वेगवान गोलंदाज हात आले. इथे पहिलाच गोलंदाज हा फिरकीपट्टू राहतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उजवेसीच्या बाहेर. परंतु हा चेंडू जास्तीचं वळण प्राप्त करतोय. एखाद्या घाटामध्ये घेतलेलं गाडीने वळण आणि या चेंडूने घेतलेलं वळण अगदी त्याच दर्जाचं पाहायला मिळालं. जास्तीचा वेग आणि त्याच वेळेला जिथे आपण पाहिलं तर वळण जास्तीचं प्राप्त केलंय. वेदांत पाटीलने अवांतर धाव दिली. अवांतरच्या मदतीने स्कोर कार्डवरती एक आहे. अय्यूब ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने केलाय. फटका बसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात आला. एक चांगला कॅच इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होता मोनीस त्या ठिकाणी त्याने टिपला झेल. अय्यूब गोल्डन डकचा शिकार. बाद. जयप्रकाश पाटील जयप्रकाश भोईर भाईचे जीव लग यार. भाईचे जीव लग यार. भाईचे जीव लग यार. संकेत कडू ज्ञानेश्वर भोईर आहेत साथीदार. आहेत साथीदार. आहेत साथीदार. आम्ही चुकणार नाही आम्ही झुकणार नाही तुम्ही ताकद लावू नका. आम्ही चुकणार नाही आम्ही झुकणार नाही तुम्ही ताकद लावू नका. आमच्या भाईला सांगताय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात करण पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहत आहोत. संघाची अडचणी आता वाढल्यात कारण महत्वाचा बॅटरने आता अर्थात साथ सोडली आहे संघाची. तोही ते शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला. अय्यूब बाद झालाय. एक मोठं घवघवीत असं यश जे लाभत असताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत आजची रात्र आपण पहिली रजनी पाहतो आहोत. अर्थात रायगडच्या अग्रमानांकित अशा स्पर्धांपैकी एक. परंतु जास्तीचे संघ आज जे काही खेळले त्यामध्ये बाप्पा मोरिया टेंभोली टीमला आपण पाहतोय. प्रिन्स 11 कासारवडवली वाशीगाव भादवड त्याच वेळेला बोनखोडे दारावे हे संपूर्ण संघ ठाणे जिल्ह्यातले पाहायला मिळालेत. मुळात मैदानाच्या आतमध्ये 1-1 धावफलकावरती एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. सर्वांचंच विशेष करून स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या दर्जेदार स्पर्धेच्या आयोजनातल्या नेहमीच हिवा वाटेल अशा स्वरूपाचं आयोजन. मैदानावरती प्रत्येक बाब ज्या पद्धतीची पाहायला मिळाली त्याची आखणी चांगल्या रीतीने करण्यात आली आहे. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला करण पाटीलच्या माध्यमातून. एक फिरकीपट्टू ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती येतो किंबहुना अगदी त्याच वेळेला तो चेंडू वळवण्यामध्ये सक्षम राहतो ना त्याचा अगेन्स्ट एक ब्रह्मास्त्र उतरवलं गेलं. परंतु हा बॉल ही पहा किती वळण घेतला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवले गेलेत आणि तदनंतर चेंडू वळण घेणारे थेट यष्टीरक्षकाचे वेध घेणारे राहिलेत. ह्या बळचा बॉल दिशाहीन गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत. हा पंच इथे पंचांनी इशारा केला. DRS कॉल करण्यात आला. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. रोहनजी पाटील सर आणि प्रशांतजी माळी सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. बॉल वाईड आहे.
अवांतर धाव अर्थात बॅटिंग टीमने जो DRS होता तोही गमावलाय. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये एकही बॉल बॅटला लागूच दिलेला नाहीये. आज असं वाटू लागले की ठाण्याहून कासरवडोलीहून हा संघ इथे टुरिस्ट विजावरतीच मैदानाच्या आतमध्ये आला. इथे घडते तरी काय चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुनश्च तेच चित्र. रन्स आलेले नाही. आकाश रिपट इंटरेस्टेडच नाही आहे मुळात धाव घेण्यासाठी, कारण जिथे आपण पाहिलं तर या पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये रन्स आलेला नाही आहेत. तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय. आकाश रिपटला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो 2 ला 1. तो अद्याप स्ट्राईक एंडकडे आलेला नाही आहे. आपल्याला स्ट्राईक कधी मिळेल किंवा आपण स्ट्राईक एंडवरती कधी येऊ याचा विवंचनेमध्ये तो इथे पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. पाहणं वारंवार एकच गोष्ट इथे पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही स्वरूपाचा संपर्क इथे झालेला नाही आहे. कनेक्शन होऊच दिलं नाही. उजव्या हाताच्या बाहेर ठेवल्यात. जणू काय दानपट्टा फिरवत असताना आपण बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 2 ला 1. पुन्हा एकदा खोला टाकलेला वेदांत पाटीलचा हा बॉल डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 75चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात ते केवळ 2. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना प्रिन्स 11 कासरवडोली टीम 2 ला 1. हे फर्स्ट ओव्हरची आपण ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहत आहोत. हा मिस टायमिंग होता जो अगदी डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जिथे चांगला झेल पाहायला मिळाला होता. तदनंतरची ॲक्शन रिप्ले पहा. बॅटर अर्थात नवीन मैदानाच्या आतमध्ये करणला आपण पाहतोय. केवळ बॅट फिरवत तो राहिला. एकही बॉलने बॅटवरती तो आलाच नाही आणि संपूर्ण चेंडू वेदांत पाटीलने थेट यष्टिरक्षकाच्या हाती विसवून देणारे राहिले. बॅटर केवळ टुरिस्ट विजावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात असंच वाटलं होतं या षटकामध्ये. बॅट आणि बॉलमध्ये कोणतंही संपर्क होऊ दिला नाही गोलंदाजाने. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर केवळ 2 आहेत. हा शेवटचा चेंडू जो वळण घेणारे जे शेवटचे काही बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने एकही बॉल वेगाने टाकला नाही. मुळात आपण पाहिलं वेदांत पाटीलच्या गोलंदाजीचे जे कौशल्य, कारण चेंडू त्याने वळवले जास्तीचे. यश आल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल आकाश रिपटच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. भव्य स्वागत केलं गोलंदाजाचं. षटकार. तोच खेळाडू या संघाची आशा बनून बसला मैदानाच्या आतमध्ये. जर हा खेळाडू जर उभा जास्त काळ राहिला तर या सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं होऊ शकतं. आकाश रिपट मॅन इन फॉर्म. षटकार आला त्याच्या बॅटमधून. पहिला बॉल फेस करत असताना त्याने षटकार ठोकलाय आणि एक लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. अनेक मैदानावरती ज्या वेळेला परिस्थिती बिकट ना त्या वेळेला हा खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळ करतो. परिस्थिती गंभीर तिथे हा खेळाडू खंबीर. कमी गतीने टाकला. कवचला खेळलेत. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोपा झेल आणि फलंदाज होतोय आकाश रिपट बाद. आठला दुसरा धक्का लागला. ऍक्शन रिप्ले जर का या चेंडूचा तुम्ही पाहिला ना तर हाही बॉल जो कमी गतीने टाकला होता वळवले होता आणि त्यावरती विकेट मिळाली. ऍक्शन रिप्ले पहा. कमी गतीने टाकला. दुसरा होता ऑफ ब्रेक टाकला आणि त्यावरती इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. कवचला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इनसाइड आउट. त्यावरती फलंदाज बाद झाला. 8 वरती दुसरा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोपाळ दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोपाळ राठोडला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो.
यावेळेचा चेंडू त्याच्याही अगेन्स्ट पहा. एक बाब इथे या गोष्टीची इकडे जास्तीचा कल राहिला ना की चेंडू वळवले जातात. प्रत्येक गोलंदाजाने हे चेंडूकडे जास्तीचा कल ठेवला. पहिला चेंडू वेगाने टाकला, तो सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळाला. परंतु कासार वळवलीकर यांच्याकडे गोपाळसारखाही गोलंदाज होता जो चेंडू वळवू शकतो, चांगली गोलंदाजी करू शकतो. तो गोलंदाजीसाठी आला नाही. जास्तीचे वेगाने चेंडू टाकण्यात आले. कमी गतीचा बॉल लपेटण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, केवळ कॅचिंग प्रॅक्टिस. फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. जिथे मोनिशने आणखीन एक चांगला झेल टिपट असताना आपण पाहिलं. बाउंड्री लाईनवरती उपयुक्त असा खेळाडू संघाला नेहमी हवावा असा वाटतो. त्याने एक चांगला झेल इथे टिपत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. साहिल शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक मोठी धावसंख्या उभी राहिल्यानंतर जिथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात हवी असते ना, संघाला ती मिळालेली नाही आहे. 8-3 अडचणी वाढून चालल्यात. साहिल शेख पुढचा बॉल त्याच्या अगेन्स्ट आल्या समोरच्या दिशेने लपेटलाय, डाऊन द ग्राउंड खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चौदाला 3 षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुढ्यात आलेला बॉलने आल्या एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता, बॅट पकडण्याची शैली आपण पहा. या रीतीचा स्ट्रोक अटेम्प्ट केला, फ्रंट लेग पुढे आणलं आणि गुडघा टेकला आणि समोरच्या दिशेने स्ट्रोक अटेम्प्ट केला साहिल शेखने. त्यानेही पहिल्या बॉलवरती षटकाराने अकाउंट ओपन केलंय. मग त्याच्या आतमध्ये यश पुढचा बॉल. यावेळेला देखील खोलातला चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 15. 2 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडू आणि 60ची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट 20 वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट आहे ते अर्थातच आपण पाहिलं 7.50च्या धावगतीने धावा आल्यात. 15-3 ही सद्य परिस्थिती पाहायला मिळते आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. आकाश श्रीपट तितकाचा महत्वाचा खेळाडू. षटकाची सुरुवात षटकाराने त्याने केली होती. अगदी रडारमध्ये आलेल्या बॉलला समोरच्या दिशेने धाडला. तदनंतर हा ऑफ ब्रेक टाकला होता, दाखवला नाही गोलंदाजाने. जरी तिचा चेंडू त्याने टाकला होता. गोलंदाजी करत असताना यशची शैली स्थिर राहिली आहे. चेंडूवरती तो ग्रीप मुळात बनवून येतो आणि तदनंतर बॉल शेवटच्या क्षणाला बॅटरला तो दाखवतो. ऑफ ब्रेकवरती त्याचं प्रभुत्व पाहायला मिळालं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली होती. आणि अर्थात गोपाळला बाद केलं ना त्यावेळेला मनगटाचा वापर केला होता त्याने. दुसरा टाकला, त्यावरती विकेट त्याने प्राप्त केली. फलंदाजांना बाद केले, एका मागोमाग एक धक्के दिले. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट प्राप्त करण्यात आल्यात. ही प्रमुख आणि महत्त्वाची बाब राहिली आहे. ती अर्थात गोलंदाजी करणारा संघ. मैदानाच्या आतमध्ये आपण टेंबिवली टीमला पाहतो आहोत. बाप्पा मोरिया टेंबिवली चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजीने प्रत्येक गोलंदाजीने इथे केलेली पाहायला मिळाली आहे. 15-3 येणारे चेंडू राहिले ते 18 बॉलमध्ये 60ची आवश्यकता. वेदांत पाटील पुढचा बॉल. खोलातला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने निघतोय. यष्टिरक्षकाला जवळ बोलावण्यात आलंय. अर्थात ह्या बाबी स्पष्ट झाल्यात. आता इंटेन्शन क्लिअर आहेत की कमी गतीची गोलंदाजी करावी, चेंडू वळवण्याकडे कल ठेवावा. पंधराला 3 पुन्हा एकदा हा चेंडू आपण कमी गतीचा पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर आणि दुरून ठेवला गेलेला हा चेंडू पाहायला मिळतो आहे. अतिरिक्त धाव, अतिरिक्त त्याच्या मदतीने, एक्स्ट्राच्या मदतीने 16 म्हणल्या. 16 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लक्ष फार दूर चाललंय. आता मोठे स्ट्रोक यायला हवे होते, तितकेसे मोठे फटकेही आले नाही आहेत आणि धावाही थांबलेल्या पाहायला मिळाल्या.
चला नेक्स्ट मॅच आपण दोन्ही टीमचं लक्ष वेधूया. चला टॉस साठी या इन्व्हाइट करतो आहोत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टिरक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. चला लक्ष वेधूया ते कानकेश्वरी प्रसन्न जीवदानी बामण डोंगरी टीमचा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मुरबी संघ पाहायला मिळेल. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. एक मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा परफॉर्मन्स तितकासा चांगला व्हायला हवा होता. करण पाटीलने जिथे आपण साहिल शेखने खेळलेला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू आढळला होता. आत्ताच आपण पाहिलं तर 2 सामने जिंकलेत ज्या टीमने, तो संघ येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल वेदांत. यावेळेला लोड फुलटोस ऑन साइडला मनगट वळवली आहे, चेंडूला दिशा दिली, मॅचची बदलेल दशा. येतोय हा षटकार. टीमचे एक महत्वाचा खेळाडू ॲज अ कॅप्टन म्हणून सातत्याने गेले अनेक वर्ष लीड करणारे या संघाला या आपण तेजजी मात्रे यांचं लक्ष वेधतोय. आयोजकांचा मेसेज आपल्यासाठी या आपण व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. आणि मुरबी टीमचा कॅप्टन या टॉस करण्यात येईल. एका बाजूला संघ असेल कानकेश्वरी प्रसन्न जीवदानी बामण डोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट मुरबी टीम खेळेल. 23ला 3, 23 धावा धापलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. षटकार आलाय. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक होता. उजव्या एसीच्या बाहेर ठेवले, चेंडू सातत्याने पाठीमागे ठेवला, डोळे बंद केले होते कारण पाटीलने. 6 चेंडू आणि 6 वरती तो नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 23ला 3. मॅच मध्ये जास्तीचं काही राहिलेलं नाहीये कारण 75चा पाठलाग, 14 बॉल आणि 52ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल करण. खोलातला चेंडू जो मात्र करणसाठीचा पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळलेत. वेदांत पाटीलने ही आपल्या गोलंदाजीची चुणूक चांगल्या रीतीने इथे दाखवली आहे. त्याच्याकडे असणारी कर्तबगारी कमाल त्याच्या पाहायला मिळाली कारण वेदांतने बॉल जास्तीचे वळवले. 11 बॉल त्याने हाताळलेत. 11 चेंडू जिथे 11 धाबा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. 24ला 3 येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते एकंदरीत 13 बॉलमध्ये अजूनही 51ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. साहिल आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू डॉट बॉल येतोय. 2 षटक हाताले. वेदांत पाटीलने धावा खर्च केल्या. 11 एक फलंदाजाला केलं बाद. 24ला 3 येणारे 12 बॉल, 12 चेंडू आणि 51ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या मुरबी टीमचा कर्णधार चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. आणि अगदी त्याच वेळेला कानकेश्वरी प्रसन्न जीवदानी बामण डोंगरी टीमचा कॅप्टन चला त्वरित आपण टॉस करणार आहोत. मुरबी टीमचा कॅप्टन चला त्वरित उपस्थित व्हा. आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र केवळ शेष राहिलेले चेंडू आता पाहायला मिळत आहेत. ते 12 बॉल आणि 51ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. सोशल डिस्टन्सिंग आपण जे म्हणतो ना ते चांगल्या दर्जाचं मेंटेन केलेलं पाहायला मिळालंय कारण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी वरच्या दर्जाची किंबहुना गोलंदाजीचा कस पणाला लागत असताना आपण पाहिलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, चेंडू सीमारेषा ओलांडेल. मिळतील धाबा 4. करण पाटीलच्या बॅटमधून चौकार.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला बामणडोंगरी आणि मुरबी. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळतो. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रन आली आहे. दोन्ही संघ एकाच रात्रीमध्ये पुन्हा एकदा एकमेकाच्या अगेन्स्ट भिडत असताना पाहायला मिळतील. 6 बॉल 13 धावा जे जीवदानी बामणडोंगरी टीम्सने डिफेंड केल्यात काही वेळापूर्वी. गोळात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. इथे प्रयत्न पहा. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा. हा स्टँडर्ड आहे क्रिकेटचा. आज आपण एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची स्पर्धा बाई चषक खेळतोय आणि मोनीची ही करामत आपण पाहिली. बाउंड्री लाईन वरती डाई त्याने टाकली होती. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता त्याला. शेवटच्या क्षणाला त्याने डाई लगावली आणि जिथे झेल जरूर निसटला परंतु जिथे आपण प्रेक्षक वर्गाने दाद दिली त्याच्या प्रयत्नाला मॅच मध्ये पकड मजबूत केली टीमने. येणारे चेंडू राहिलेत 9-9 मध्ये 45 ची गरज. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहतोय. 31 बनल्यात 3 फलंदाज बाद. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण काही क्षणामध्ये करतो आहोत. पुन्हा एकदा मला वाटतंय पुढचा बॉल खोलात टाकलाय समोरच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामना दूर चाललाय. षटकार आला खोलातल्या बॉलवरती. जे चेंडू समोर ठेवल्यात ना त्यांच्यावरती षटकार आल्यात. जे दूर ठेवल्यात आणि वळवल्यात ते खेळणं अवघड गेल्या फलंदाजांना. 8 बॉल 38 ची आवश्यकता. 37ला 3. प्रतीक पाटील संघाचा महत्वाचा खेळाडू. बॅटिंग त्याने चांगली केली होती परंतु मागील 4 बॉलवरती रन्स आल्या त्याच्या अगेन्स्ट. लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना ते पाहायला मिळाले होते. यावेळेचा बॉल ऑन साइडला. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. फलंदाज बाद. पाहना झेल देखील टिपण्यात आला परंतु ही बाब महत्वाची आहे ना की 2 जुळ्या बंधूंनी कॅच टिपलेत. आतापर्यंतचे जेवढे कॅचेस झालेत ना मोनीश आणि मनीष हे दोन्हीही जुळे बंधू आहेत. दोघेही बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतात. एकाला लपवावं आणि दुसऱ्याला दाखवावं असाच काहीतरी प्रकार आहे. इथे झेल त्याने टिपलाय. खोलातला चेंडू पंचांकडे अपील करण्यात आली आहे. जो चेंडू मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. 6 बॉल 38 ची आवश्यकता. केवळ औपचारिकता शेष आली आहे. मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. बाप्पा मोरिया टेंबुलिया टीमने आपण पुढच्या मॅचचा करतो आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस जिथे मुरबी आणि संघ पाहायला मिळेल जीवदानी बामणडोंगरी. कनकेश्वरी जीवदानी बामणडोंगरी विपक्ष मुरबी ही लढत असणार आहे. नाणेफेकीचा कौल कुंदन कडू ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ही अशी लढत असणार आहे. दोन्ही खरं तर प्रचंड मोठ्या अशा बलाढ्य टीम आहेत. एकीकडे मुरबीची टीम आहे तर दुसरीकडे बामणडोंगरीची टीम आहे आणि एका मैदानावरती महत्त्वपूर्ण लढत आत्ताच झालेली आहे. जाऊया ग्रामपंचायत सदस्य कुंदनजी या ठिकाणी बामणडोंगरीचा कॅप्टन कॉल देतो आहे. 10 हेड काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी म्हणजे फलंदाजी करताना ही बलाढ्य टीम आहे. आत्ताच मला वाटते दोघांमध्ये एक बिग बॅटल एका याच विभागातील अगदी उरणच्या पूर्व विभागात झाली. कोण सरस ठरला? नक्कीच बामणडोंगरी संघाने आम्हाला आता जस्ट मॅच झाली तिथे पराभूत केला आहे. या सीझनमध्ये किती वेळा बामणडोंगरीला फेस झालात? असं वाटतं आम्ही का प्रॅक्टिसच करतोय. दररोज भेटतात. अशा प्रकारची खरं तर ही लढत असते. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि निश्चितच तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया परत एकदा तेजस म्हात्रे आहेत. तेजस म्हात्रे खरं तर मार्च एंडिंगला इन्कम टॅक्सनं धाड टाकावी तर ती बामणडोंगरी टीमवरती, कारण या सीझनमध्ये 33हून अधिक ट्रॉफीज या टीमनं जिंकलेल्या आहेत. सध्या 2 ते 3 वर्ष चर्चेत असणारा संघ आहे. काय वाटतोय? नक्कीच खूप चांगलं वाटतंय. पोरं पण मेहनत खूप करतायत. कंटिन्यू क्रिकेट चालू आहे आमचं आणि आयोजन बघून आम्ही एवढे म्हणजे एकदम सुखावलोय मी की
रायगडचं असं नाही, ऑल ओव्हर जेवढ्या टुर्नामेंट आम्ही खेळलो ना त्यातलं सगळ्यात नंबर 1 आयोजन हाच असेल. कारण की जे स्टेजची जी रचना केलेली आहे ना एखाद्या राजवाड्यासारखी केलेली आहे. ग्राउंडमध्ये एक सुद्धा खडा दिसत नाही, पूर्ण टोटल आउटफील्ड एवढी चांगली वाटते ना. म्हणजे आम्ही जशी एंट्री केली बघता क्षणी असं वाटलं भाई चषक खेळायला येऊन आम्ही खरोखर खूप खुश झालो. पावसाळ्याला फक्त आता 1.5 महिना किंवा 2 महिने आहेत, किंबहुना अर्धशतक चषक किंवा बक्षीसपात्र ठरणारा संघ आपला ठरू शकेल का? नक्कीच तेवढ्या टुर्नामेंट आता राहिले नाही आहेत, परंतु जर झाल्यास त्याच्या एक्स्ट्रा टुर्नामेंट तर आम्ही नक्कीच खेळू. अर्धशतक असं नाही आहे, क्रिकेटसारखं खेळत राहू. जिंकणं आणि हारणं हे तर काय एक प्रकारचं लेवल असते की त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही. कधी समोरचा संघ जिंकेल, कधी आम्ही. प्रत्येक गावाला वाटतं का आपण जिंकावं, प्रत्येक संघाला वाटतं आम्ही जिंकावं. तर आम्ही नक्कीच आमच्या गावासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर स्वतःसाठी नाही तर गावासाठी करतायत आणि निश्चितच तुम्हाला तशा प्रकारे, कारण ही टीम यावेळेस कानकेश्वरी जीवदानी बामणडोंगरी या नावानं खेळणार आहे. ऑल दी बेस्ट, तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्सकडे, परत एकदा आवाज ऐकायला मिळेल. नावाज आहे जयेश भोसले सर. 5 बॉल 25 ची आवश्यकता होती. ऑन साईडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने आल्या चेंडूवरती, पकड मजबूत केली आहे. करण पाटीलने या सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता उर्वरित चेंडू राहिले त्या अर्थात इथून पुढे 4 बॉलमध्ये विजयासाठी 24 ची आवश्यकता राहील. 4 चेंडू आणि 24 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. बॅकफुटला येत असताना ऑन साईडला हाफ आर्म पुल करत असताना पाहायला मिळाले. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी बदल करण्यात येतो. लेफ्ट हँडरसाठी एक वेगळी रणनीती आणि तदनंतर राईट हँडरसाठी आपण वेगळी रणनीती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली पाहत आहोत. पॉईंटला तैनात करण्यात आलं, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगला पाठीमागे पाठवलं. मिड विकेट आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आलं आणि एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफमध्ये आहे तो तैनात. कोलातला चेंडू वेगाने टाकला, थेट यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. इथे एक सिंगल येईल. रन्स तर कंप्लीट जरूर झाली आहे. पंचांचा इशारा येतोय बाईकच्या स्वरूपामधून. अर्थात आता मात्र केवळ औपचारिकता शेष राहील. लीगल डिलिव्हरी जर का आल्या ना, 3 बॉल आणि 23 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 3 चेंडू आणि 23 धावा, अशक्य प्राय असं आव्हान. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण खेळतो आहोत. आज सर्वाधिक स्पर्धा खेळण्याचा जो काय मान ज्या संघाला मिळाला त्याच्या कर्णधाराने केलेलं तोंड भरून कौतुक तेजस मात्रे यांच्या माध्यमातून आपण ऐकलं की मैदानावरती आल्यानंतर प्रत्येक जण या स्पर्धेच्या प्रेमात पडेल असंच आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलं. एक नीटनेटकं असं हे आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. 52ला 4, 3 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. कोलातला चेंडू पुन्हा एकदा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. आणि एक सामाजिक उपक्रम ज्या आपण पाहिलं सुदीर्घ सामाजिक संस्थेने सातत्याने राबवलेले पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू येईल बाद. 52 धावसंख्येवरती 5वा धक्का. करण पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय तो बाद. मोहित मुकादम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. 2 बॉल आणि 23 ची आवश्यकता राहिली आहे. केवळ आणि केवळ औपचारिकता आहे या सामन्याची. केवळ आणि केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. ज्या गोष्टीसाठी जो संघ जाणला जातो तो खेळ इथे झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. थर्ड मॅनला सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल तो. अर्थातच इथे बाद केलेला नाही आहे. DRAचा कॉल करण्यात आला. 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आला. डिसिजन इथून मात्र DRAचा वापर इथे करण्यात आल्यानंतर TV अंपायर्स काय डिसिजन देतात हे पाहावं लागेल. वेस्ट साईड किती आहे, जास्तीचं काही बिघाड झालेला नाही आहे. कारण रन्स येत असताना पाहायला मिळाली ती अर्थात आपण थर्ड मॅनला पाहायला मिळाली आहे. तिथून रन्स कंप्लीट झाले नाही आहे मुळात.
नो बॉल, नो बॉल, केवळ एकेरी धाव येईल नो बॉलची. 2 बॉल आणि 22ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 22ची आवश्यकता राहिली आहे. फ्री हिटचा बॉल. 2 चेंडू आणि 22ची आवश्यकता आहे. चला जास्तीचा वेळ आपण व्यतीत करू नका. 2 चेंडू आणि 22ची गरज राहिली या सामन्यामध्ये. गोलंदाजी करतोय सोहम पाटील. अर्थात फ्री हिटचा बॉल असेल आणि या आदित्य भुईर आलाय गोलंदाजी मार्कवरती. 2 9 बॉल इथे पाहायला मिळाले आहेत. कारण या सामन्यामध्ये इतकं जास्तीचं काही घडलंच नाही. कारण उत्तरार्धामध्ये असं वाटलं होतं की रन्स पाहायला मिळतील, तितक्याशा गोष्टी घडल्या नाहीत. खोलात टाकलेला चेंडू होता, केवळ ऑन साईडला खेळल्यात. एकंदरीत आपण या उत्तरार्धाचा विचार इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. रन्स मिळतील 4. इथे येतोय तो हा चौकार. शेवटचा चेंडू केवळ औपचारिकता होती. तो देखील चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 17 धावेने सामना जिंकलाय तो बाप्पा मोरिया टीमली टीमने हा सामना इथे जिंकला. एका मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकला जातो आणि पराभूतेच्या छायाखाली जात असताना प्रिन्स 11 कासार वडवली टीम इथे मात्र पराभवाचा धक्का या संघाला देण्यात आलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रतीक पाटील राहिले या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 17 बॉलमध्ये 36 धावा जिथे त्याच्या बॅटपंडून पाहायला मिळाला. 1 षटक आणि 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा अर्थात प्रतीक पाटील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.